मला सूचित केलं की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला पण बाहेरून पाठिंबा द्यावा. आपण त्यावेळेला घोषणा केली. त्यानंतरच्या कालावधीमध्ये सरकारमध्ये येण्याच्या प्रक्रिया अनेक वेळा घडत गेल्या, पण त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्यावेळेला ते होऊ शकलं नाही. 19 मध्ये सुद्धा काय झालं ते आपण सर्वांनी म्हणून पाहिलं. 22 मध्ये सुद्धा काय झालं ते सर्वांनी पाहिलं. पण 23 मध्ये एका निर्णायक क्षणामध्ये ज्या वेळेला दादांना असं वाटलं, एकटेपणा वाटला, त्यांना असं वाटलं की मी एकाकी आहे, त्यावेळेला कोण होतं? दादा होते, प्रफुल्लभाई होते, भुजबळ साहेब होते, सुनील तटकरे होता, हसन मुश्रीफ होते, रामराजे नाईक निंबाळकर होते, दिलीप वळसे पाटील होते, धनंजय मुंडे होते. दादाने एक भावना त्या कालावधीमध्ये व्यक्त केली होती की या गोष्टीसाठी एका निर्णयास्पद मी जातो आहे, येणार आहे. आपण साथ देणार नसाल तर मी निर्णय एकटा घेईन. आम्ही सर्वांनी सांगितलं, दादा तुम्ही आमचे नेते आहात, आजही आहात, कालही होतात आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा आहात. महाराष्ट्र घडवण्याची क्षमता कोणामध्ये आहे ते तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या सोबत आम्ही असू, हे त्यावेळेला दादांना आम्ही सांगितलं. आणि त्याच्यानंतरच 3 जुलैला त्यावेळेला तो निर्णय राज्याच्या सरकारमध्ये आपण जाण्याचा निर्णय झाला, एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय झाला. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार, ज्या राजकीय विचार सिद्धांतावरती वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी मिळून वाटचाल केली, त्याच्यावरतीच त्या सिद्धांतावरती आधारित राहत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आपण घेतला. आठवा पण आपल्यापैकी सर्वांनी 5 जुलैला आपलं राष्ट्रीय अधिवेशन झालं एमईटीमध्ये, भुजबळ साहेबांच्या त्या महाविद्यालयामध्ये. त्यावेळेचं दादांचं भाषण आपण ऐका. 1 तास 1.5 तास दादांनी भाषण केलं. दादांच्या आयुष्यभरातल्या वेदना त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या. आणि दादांनी भाषण करत असताना परवा पार्थ आणि जय तुम्ही अतिशय उत्कृष्ट चित्रपट तयार केलीत. त्याच्या दादांचं वाक्य तुम्ही जे दाखवले आहेत की मी एकटा नाही, माझा श्वास असेपर्यंत तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन मी वाटचाल करणार आहे, हे दादांचं वाक्य एमईटीच्या आपल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये होतं, ज्यावेळेला दादांना आपण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यावेळेला घोषित केलं. ही आठवण मी एवढ्यासाठीच करतोय, कणखरपणाने एखादा निर्णय घेतल्याच्या नंतर अनेक बाबी त्या ठिकाणी त्यांनी त्या 1-1.5 तासाच्या भाषणामध्ये व्यक्त केलेल्या होत्या की काय पद्धतीने निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतोय. तो निर्णय घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, तो निर्णय उद्याच्या भवितव्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कशा पद्धतीने असू शकतोय याचं सुस्पष्ट विवेचन हे दादांनी त्या कालावधीमध्ये केलेलं आपण सर्वांनी म्हणून ऐकलं. टीका टिप्पणीवरती आपण सगळेजण गेलो, खंबीरपणाने आपण त्या ठिकाणी वाटचाल करत आलो. अल्पसंख्याक समाजासाठी सर्वाधिक योजना दादांनी त्या कालावधीमध्ये निश्चितपणे दिल्या, याच युतीच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून. लाडकी बहीण योजना हे नंतरचं दायित्व त्या कालावधीमध्ये होतं, पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आपल्याला पराजय पत्करावा लागल्याच्या नंतर एक वेगळी स्थिती राज्याच्या राजकारणामध्ये निर्माण झाली. सांगण्यात आलं की आता अजितदादांचं महाराष्ट्रामध्ये काही चालणार नाही. एक मी वाक्य त्यावेळेला बोललो होतो सुरुवातीला की आता महाराष्ट्रामध्ये अजित पर्व सुरू होत आहे. अनेकांनी माझ्यावरती टीका टिप्पणी केली. अजित पर्व याचा अर्थ आपण सर्वजण समजून घेऊ शकता, असे समजून घेऊ शकता, आणि मी बोलल्याच्या नंतर कोणाला काय वाटलं असेल त्याचाही अर्थ पण त्यावेळेला समजून घेऊ शकता. ते अजित पर्व शब्द समोर ठेवत आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण सर्वांनी म्हणून साथ दिली, त्या ठिकाणी दिलीत, आणि त्याच्यातून आपण एक योग्य पद्धतीची वाटचाल करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये केला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहिणी आपल्याला पराजय पत्करावा लागला, पण दादांसारखा दिलदार नेता एका बाजूला पराजय झाला तरी संध्याकाळी 5 वाजता मला फोन करून सांगितलं की उद्या एनडीएची बैठक आहे, तुला आणि प्रफुल्लभाईला तिथं जायचं आहे. मी सांगितलं मी जाईन दिल्लीला, पण तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. त्यांना भेटलो आणि मग मी दिल्लीला गेलो, कारण माझ्यासाठी दिल्लीपेक्षा दादाच हे माझं सर्वस्व होतं. मग त्यांना भेटलो, त्यांना विनम्रपणाने अभिवादन केलं आणि आम्ही दिल्लीला त्या ठिकाणी गेलो आणि मग एनडीए मधला त्या ठिकाणचा प्रवास आपण सर्वांनी पाहिला. किती टीका टिप्पणी त्या कालावधीमध्ये सुद्धा समोर चालला. अगदी आज वेगवेगळ्यापैकी भाषा केली जाते, त्याच्यात अनेक जण बोलत आले. दादांचं सकाळी 5-6 वाजल्यापासून सुरू होणारा कार्यक्रम उभ्या महाराष्ट्राने देशाने अनुभवलेला आहे. देशामध्ये त्याच्याबद्दलचं कौतुक वेगळ्या पद्धतीने आहे. काय बोललं गेलं, दूधवाला पण सकाळी उठतो, पेपरवाला पण सकाळी उठतो, बोललं गेलं त्या कालावधीमध्ये, हिणवलं गेलं. माझ्यासारख्याने सांगितलं दूधवाला पण उठतो, पण दूधवाला लोकांची सेवा करण्यासाठी उठतो. पेपरवाला पण येतो, तो सुद्धा लोकांची सेवा करण्यासाठी येतो. दादा एक असं निखळ व्यक्तिमत्व आहे, ते सुद्धा या सेवा पद्धतीने सेवाचं व्रत ठेवून काम करणारं ते व्यक्तिमत्व आहे. कोण बोललं काय बोललं सर्वांना माहिती आहे. आणि असंही म्हटलं गेलं की सकाळी उठायची त्यांची सवय आहे, ती लवकर उठतात. ते कदाचित त्यांच्या बायकोची किंवा त्यांच्या पत्नीची काहीतरी मजबुरी असेल, मला कळू शकलं नाही.
जन